पेडगावचं हिंद केसरी आणि त्यात 2 नंबरचा मानकरी ठरलाय आपल्या सर्वांचा लडका उर्मिलाताई गायकवाड यांचा राजा. ताई पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन आपलं. काय सांगाल आजचा आनंद? दुसरा सोहळा नाही, आनंद नाही. आज एवढं सारं बक्षीस बघताय टीव्ही वगैरे, म्हणजे हे वेगळंच एक कौतुक करावं वगैरे. राजा एवढं सगळं करतोय आपलं. बरोबर. आप्पा ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? हिंद केसरी झालेत आप्पा, काय सांगाल? कारण जिथं राजा फायनल मध्ये असतो तिथं आप्पा असतातच आणि ते ड्रायव्हर असतात. काय सांगाल? काय आनंद आहे याचा? पैरा कधी जुळवलेला हा? काय सांगाल? आज ते सारखे झाले. आणि आता लक्षात घ्यायचंय कालचं जे 1 लाखाचं बक्षीस आहे ते डिवाइड केलं जाईल आणि आपल्याला आपण या ठिकाणी आपलं नाव सांगायचं, आपलं बक्षीस घ्यायचं आणि जायचं. 2000 किंवा 21 काय पद्धतीनं बक्षीस 2083 असं बक्षीस येत. शेठ नमस्कार, काय सांगाल? आजचा आनंद काय? किंवा 2000 असं राऊंड फिगर. कारण की किती महिन्याचं वासर आहे? 14 महिन्याच्या वासरानं आज हिंद केसरीचा जो 2 नंबरचा मानकरी झालाय. काय आनंदाचा? भारत मामा ओळखून दे. आणि ताईंची मी साथ लागली. ताईंनी मला बाप्पा आंबेकरांचा फोन आला, आपला पायरा झाला. ताई 1200 गाड्या होत्या आणि त्यात 2 नंबर म्हणजे कुठेतरी खूप मोठं नशीब लागतं पेडगावच्या मातीत गुलाल मिळवणं. आज तुमच्या कपाळी गुलाल लागला सगळ्यांच्या. काय सांगाल आज? नाही, हीच म्हणजे एवढ्या गाड्या टॉप 2 मध्ये राहिल्या ह्याचा खूप म्हणजे आनंद आहे. आणि सगळं श्री आप्पाला 2 नंदीनं जात. 14 महिन्याचं वासरू घेऊन राजा पळालाय. काय काय नक्की मनामध्ये काय चाललेलं? ज्यावेळेस पहिरा झाला त्यावेळेस काय चाललं तुमच्या मनामध्ये? नाही, बापूंनी सांगितलं असं आणि मी बघितलं होतं. अर्जुनने 1 नंबर केलता वासरू. आणि लक्षात घ्या बैलगाडी मालक इथं उपस्थित आहेत, त्यांनी लक्षात घ्या जर आपला उत्तर महाराष्ट्रातनं बैल खरेदी केला असेल तर त्याचं डॉक्युमेंट आपल्या तालुका कमिटीकडे द्या आणि तालुका कमिटीचं लेटर कळवा, स्टेटमेंट घ्या, जेणेकरून आपल्याला कोणत्याही मैदानात या ठिकाणी प्रवेश घेताना अडचण येणार नाही. आणि सर्वात महत्वाचं प्रवेश घ्याल सहज सोपं आहे, परंतु मैदानात फायनल होत असताना ऑब्जेक्शन येता येणार नाही, त्यामुळे वेळ होत जातो. भारत मामा त्याचं वैशिष्ट्य आहे की मोठ्या मैदानामध्ये कुठे ना कुठे काहीतरी काही पराक्रम करून दाखवत असतो. बैल चांगली गाडी चांगली पळाली. काल 2 फेर पळला होता. काल फायनल राहिली. आज 3 फेर पळून मी एकदम 19-20 मध्ये कोण असेल तरी नंबर झाला. कालचा पण ओपनचा पण क्वार्टरला राहिला, आज देखील राहिला. दोन्ही वासराबद्दल काय सांगाल? ते एवढंच बारकं वासर होतं आणि ते आज हिंद केसरी झाले राजासोबत. वासरू चांगलं पळते. बऱ्याच वेळा आपण बघितलं पण हाणाचा योग आला नव्हता आमचा. भावांचा आमचा फोन प्रत्येक वेळेस व्हायचा. पण काय झालं विषय आपल्याला तर ह्या टॉपच्या मैदानात खेळायचं म्हणतो वस्तू चांगली पाहिजे. आपलं बैल डावीनं काय दोन्ही खाली पडतो, उंचीनं बैल चांगला पडतो. त्याला असा डावीचाच फिट कोंड असेल तर एवढाच कोण माझ्या डोक्यात म्हणजे 99% हेच कोण माझ्या डोक्यात. त्याचा फ्युचर कसं बघताय तुम्ही वासराचं? सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा पेडगाव ग्रामस्थांच्या वतीनं विशेष सन्मान होतोय. त्यांनी या ठिकाणी येते सूरजबाबू भुंकर आपण या ठिकाणी मैदानामध्ये आल्यानंतर असू द्या, फोटो काढणे असू द्या किंवा व्हिडिओ काढणे असू द्या, व्हिडिओ लोक येतात भेटतात. साहेब पण आलेत का? विजूभाऊ साहेब आलेत का? चांगलं वाटतंय. टाकाकर माझी पण गडबड रात्री झोपायला 11 वाजायचे काल गेले. या सगळे सहकारी आपला विशेष सन्मान होतो. अखिल भारतीय बैलगाडी शर्यत लाईव्ह चॅनल जो आहे त्याचा विशेष सन्मान आहे, विक्रीचा सन्मान आहे, एसटीचा सन्मान आहे आणि आमचं समाजकार्याचा गाडी पळवणं गाडी जुळवणं सगळं व्यवस्थित त्यांचं आम्ही काय बरोबर आहे. पण सगळं श्रेय ह्या लोकांना जाते. समाजाचे मंडळी येणार आहेत का? कुठेतरी तुमची साथ असती म्हणून सगळ्या गोष्टी पुढे आपला एक व्हिडिओ बरोबर आहे म्हटलं साथ देणं गरजेचं आहे. पुढल्या वर्षी पण आपण 27 आज तुम्ही म्हणजे हिंद केसरीचा गुलाल तुमच्या पण कपाळाला लागला दिसतंय. काय सांगता? राजा तुमच्या देखत पळतोय, कसं वाटतंय का नाही तुम्हाला? राजा छान पळतोय आणि ऍक्च्युली सगळ्यांनीच वाटलं होतं की आज 100% गाडी राहील. छान वाटलं. नंबर खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. अजून एकदा परत थोडी पळेल ह्या मला असं वाटतं.